अगं अडचणी काय येतच राहणार आहेत बाळा, पण आपण जर देवाचं नामस्मरण केलं ना तरी अडचणींवर मात करायची ताकद मिळते आपल्याला. पटतंय मला. अमोलचा आजार पण असेल, नाहीतर आपल्या घरातल्या अडी अडचणी असतील, त्या कधीच सांगून येत नाहीत ग. आणि मी तुला सांगू का, एकदा आपण तिकडनं आलो का नाही की मी तुला तुझ्या कामापासून अजिबात अडवणार नाही. आप्या, हे बघ, मी म्हणतोय म्हणून तू येत असशील तर ते मला काही बरं वाटणार नाही बघ. म्हणजे माझं काय म्हणणं आहे ते समजून घे तू जरा. बापू, मला समजतंय की मला समजत नाही असं नाही म्हणते मी. माझं फक्त एवढं म्हणणं होतं की आता सगळं छान रुटीन लागलंय, मध्येच ते ब्रेक करायचं म्हणजे. आप्या, हे बघ, एखाद्या वेळी एखादी गोष्ट ठरवल्याप्रमाणे नाही होत तेव्हा आपलं बिघडलं कुठं. तुला उद्या तुझ्या कामातनं काहीतरी तडजोडी कराव्या लागतील, वेळ काढावा लागेल, पण तो वेळ काय आपण वाया घालवतोय किंवा चुकीच्या दिशेने घालवतोय असं नाही ना होत. नाही बापू, तसं नाहीये. पण हे बघ आप्या, कसं आहे, आता आमचं वय झालं, घरावर काय अडचण येणार म्हटलं की आमचं काळीच हालून जातं. अमोल पण आत्ताच आजारपणातनं बरा झालाय, आता अजून अडचणी नको आहेत बघ. किमान डोळे मिटताना तरी सगळे सुखात आनंदात असावे असं वाटतं मनापासून मला. बापू, काय बोलताय तुम्ही? हे हे बघा, हे असं काही होणार नाहीये. कोणी कुठेही जाणार नाहीये. आपलं ठरलंय, आपण उद्या आसगावला जातोय, आपण देवाला जातोय. बापू, ठरलंय आपलं. तुम्ही परत असं काही बोलायचं नाही. नाही बोलणार. मी आता नाही सहन करू शकणार परत. तुम्ही उद्या मॅडम पार्वतीच्या स्लम एरियामध्ये सफाई व्हिजिट साठी जाणार आहे. वेळ 10 वाजता. पण ह्यात काय बदल होणार नाही ना? नाही. ठीक आहे. आता तुझा ना माझा संबंध संपला. आता तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. आत्ता भेटला, ओळख दिली, आणि आता इथनं पुढं बाहेर जरी भेटलो तरी मला ओळख देऊ नको. काय करणार आहेस तू? म्हणलं ना, संबंध संपला. आता माझा संबंध फक्त अभी ना जाओ छोड़ कर, ये दिल अभी भरा नहीं. अरे बाळा, आवरलंय की. आसगावला जायचंय म्हटलं की तुझं लगेच सुरूच झालं का? अरे वा वा वा, सगळे एकदम रेडी. अगं, न आवरायला काय झालंय आप्या, मुकादम मागच लागलाय आमच्या. अगं मी लगेच निघताय. मी तुझं काम पूर्ण झालं की लगेच निघ. लगेच येणार आहे, पण मला थोडा उशीर होऊ शकतो. आपण ना 4 नारळ घेतलेत, पुरतील ना काय एवढे? रुपाली ताई, तुम्ही बघितलंय ना, मग मला वेगळं बघायची काय गरज आहे? आप्पे, पर तू उशीर करू नको बरं का. लय 2 पर्यंत पोच, मुहूर्त आहे. हो बाबा, मी पोहोचेन वेळ. आणि असंही 2 तासाचाच तर रस्ता आहे, अशी येईन मी. 2 तासाचा रस्ता असला तरी गडबड करायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आज गाडी स्वतः चालवायची ना, ड्रायव्हरला घेऊन यायचं. आणि जेवल्याशिवाय निघायचं नाही, गडबड करायची नाही, लवकर पोहोचायचंय म्हणून. हो. हा, आणि काही लागलं तर फोन कर अर्जुनला. म्हणजे काय, तो आसगाववरून तुला न्यायला येईल. बाबा, तू तर मला सोडलंस, तरच मला आजगावला येऊ शकेल ना. सोड लवकर. अमोल, अरे आता 2 वाजेपर्यंत करायचं काय, ह्यो प्रश्न पडला असेल तुझ्या बाबांना. दिप्या, जा गाडीत सामान टाक, जा लवकर. मी काय म्हणतो दाजी, एखादा फोटो ठेवता का जवळ ते तिचा? वंस, अहो सगळी तयारी झाली आहे, फक्त तुम्ही मुहूर्ताला पोहोचा. हा, नाही म्हणजे अर्जुन दादानी तुम्हाला आता सोडलं तर तुम्ही पोहोचाल म्हणा, नाही का? वा वा वा, छान. मोना, दिप्याची बायको म्हणून शोभतेस. आता तो बोलून गेला, आता तू सुरू झालीस. मी काय म्हणते, मला एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. आत्या म्हणून निर्वायचंय, त्याच्यावर काय करायचं? बरं,
ए बाळोबा मी अशी जाते आणि अशी येते वेळेत पोहोचते तिथे हा काळजी नको करू बाय बाय मा बाय येते मा बाय बाय बरं, चला आपण पण निघूया. झालं नवीन ऐकरा. राजीबा अहो दीदी निघाली आता तरी पाय निघतोय का नाही घरातनं तुला सांगतो थांब जरा आता. मॅडम हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला आज काम करायचं आहे. काय तोंडे हा अहो एवढी मोठी जागा साफ करायची आणि एवढेच कर्मचारी हो मॅडम, टेंडर पास न झाल्यामुळे आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही करू शकलोय आणि त्यामुळे या थोड्याच कर्मचाऱ्यांना घेऊन आज आपल्याला काम करायचंय. मी तुम्हाला ह्याची कल्पना दिली होती. हो काय तोंडे पण परिस्थिती एवढी वाईट असेल याचा अंदाजही नव्हता हो मला. ठीक आहे चला या. ठीक. नमस्कार ताई. आजपासून या ताई तुमच्या सोबत काम कर. हा नाव काय ग पोरी तुझं? ताई काय गप्पा मारायला लागलाय. चला पटापटा कामाला लागा. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण आज जायचंय. या ताईंना तुमच्या सोबत घ्या. मी आलोच. हा काय ताई तुम्ही कधीपासून काम करता इथं? जन्मालाच गेले बघ आमच्या हे काम. तू का बाई आली या कामाला? अहो मला ना ते पैशाची अडचण होती जरा. सगळ्यांची तीच अवस्था आहे बघ पोरी. इथं कोणाला बी काम करायची इच्छा नाही पण नड आहे ना म्हणून सगळी करते ती कामं. असं का? नाही म्हणजे तुम्हाला काम करायची इच्छा का नाही? अगं एवढ्या कचऱ्याची साफसफाई हाताने करावी लागती. एवढ्या सोयी आल्या मशिनी आल्या पण स्वच्छतेसाठी साधी एक मशीन मिळत नाही आम्हाला. नाहीतर काय 6 महिने झाले हेच कपडे वापरतोय. काम करून घरी गेलो की मरणाचा वास येतो. अहो मग तुम्ही तक्रार नाही का केली यांच्याकडे? कोणाला करणार? सारखं तेच तेच सांगतायत. वर्ण पैसे आले की देतो, वर्ण पैसे आले की देतो. काय अवस्था आहे यांची. स्वच्छता मोहिमेत काम करणारी कर्मचारी सुरक्षित नाही आणि प्रशासन यावर काही हालचाल करत नाही. त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्या लागतील मला. नाहीतर एखाद्याचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कुठल्या विचारात गेलीस पोरी? कामाला सुरुवात केली पाहिजे आता आपल्याला. दुर्पे आणि हिचं साहित्य. कसंही असलं तरी तुला हेच वापरायला लागणार आहे बघ आता. चला बाई लागूया आपण कामाला. बापू किती भारी आहे ना आपलं मंदिर. अमोल बाळा आमची अख्खी हयात इथं गेली. हा अमोल बापूंचा ना इथं आल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही. ओ कदम, तुम्ही अमोलला किती वेळा इकडे घेऊन या. प्रत्येक वेळी सांगायला नवीन आठवणी असणारच आहेत तुमच्याकडे. बापू आपण खरंच इथं राहायला जायला पाहिजे ना. म्हणजे तू लाव मला सातारा पुणे अपडाऊन करायला. अरे बाळा राहायला यायचं काय नाही पण आपलं काम पुण्यात आहे ना त्यामुळे तिकडे राहावं लागतं आपल्याला. बाबा पण कामासाठी गाव सोडायला लागलं पण काय फायदा कामाचा? अरे अमोल बाळा जबाबदार आहेत ना भावनांपेक्षा वरचढ ठरतात. तू मोठा हो तुला कळत. ओळखलं का मला? हो यशा आजोबा तुम्हीच मला रानात खपत होता ना. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. बस झालं. एवढंच पाहिजे आपल्याला. अर्जुन बाबा आपली कुठे दिसत नाही. अरे यशा थोडं काम होतं तिला. मुहूर्तापर्यंत येईल नक्की. अर्जा फोन लावून बघ की. नाही म्हणजे निघाले की नाही कळेल आपल्याला. काही गरज नाही. माझी मा नक्की वेळेत पोहोचेल. तुम्ही काही काळजी करू नका. तिने मला प्रॉमिस केलं होतं ना. हा अमोल म्हणतोय ना म्हणजे आपली वेळेत येणार म्हणजे येणार. चला आपण आज जाऊया. अगं सरे इकडे. अगं बाकीचं झालं साफ करून पण हा नाला राहिलाय की साफ करायचा.
ए पोरे इकडे ये. अगं हिला कशाला? अगं बघू दे की कशा नवीन पोरी काम करतायत ते. काय ताई? अगं ए पोरे, हा नाला राहिले साफ करायचा. हा कचरा उचलून तिकडे नेऊन टाक आणि मग नाला घे साफ करून. अगं असं तोंड वाकडं करून कसं चालल? अगं तिला काय म्हणायचं, पहिला दिवस आहे तिचा. नाही नाही, असं नाही काही. तुम्ही सांगा ना मला नाली कशी साफ करायची, मी करते. अगं त्यात उतरायचं आणि हाताने साफ करायचा. काय? हाताने? अहो म्हणजे काहीतरी सामान असेल की साफ करायला? झालंय मागून सामान, कुणी लक्ष देत नाही. त्या कलेक्टर ऑफिसला अर्ज देऊन कंटाळलो आम्ही. अगं असल्या कामाला कंटाळून किती बायका निघून गेल्या. मग सगळ्या कामाचा भार आमच्यावर पडलाय. 4 पैशासाठी करतोय आम्ही, नाहीतर कशाला थांबतोय इथं. आम्ही निदान आमचं इन्शुरन्स काढा म्हणून विनंती करत होतो, पण त्या कलेक्टर बाईंना त्यांच्या कामातनं वेळ कुठे? वेळ नाही कसा, सभा घ्यायला पुढे पुढे येतात तेवढी. अगं आपला जीव राहिला काय नाही राहिला काय. त्यांना फक्त सभेत दाखवाय चांगलं काम दिसलं पाहिजे. कलेक्टर असू नाही तर कुणी असू, त्यांना फक्त पैशावाल्यांची काळजी. सफाईवाल्यांकडे कोण लक्ष देते? किती भयंकर आहे हे सगळं. या सगळ्यावर लवकरात लवकर उपाय काढावा लागेल. यांच्या अडचणी मी सोडवणार म्हणजे सोडवणारच. ए पोरे, अगं कसला विचार करतेस? लाग लवकर कामाला. हा. यशा मामा, तो आहे म्हणून आम्हाला इकडची काळजी नाही बघ. एक फोन केला आणि सगळी मनासारखी तयारी केली बघ तू. यशा खरंच की नुसतं फोनवर सांगितलं आणि सगळं तयार केलंयस. बापू, आपला घरचा कार्यक्रम आहे, मागं सरून जमतंय वे. हा, हे खरंय. देव बाप्पा, तू आमच्यावर नाराज आहेस का? तू आहेस म्हणून मी बरा झालो. त्यामुळे तू प्लीज नाराज नको होऊस. आम्ही आज पूजाच करायला आलोय. आता आमच्या सगळ्यांवरती तुझी कृपा अशीच राहू दे. गुरुजी, काय झालं? काही कळत नाही. आज जीवा पेट घेत नाही. पूजेला कोण बसणार आहे आज? मी आणि माझी मंडळी बसणार आहे. कुठे आहेत ते? आलेच का? त्यांना बोलवा. ती जरा का कामात अडकली, पण मुहूर्तपर्यंत पोहोचल ती. बरोबर ठरलेल्या मुहूर्ताला इथं यायला काय राजकारणी सभा आहे काय? देवासाठी जर वेळ नाही तर पूजा ठेवलीच कशाला? याहो, हे बघा, पूजेला बसणाऱ्या लोकांनी इथं लवकर वेळेवर यायला हवं. नाही गुरुजी, ती मुहूर्त चुकवणार नाही, येईल. हो. आजचा मुहूर्त चुकवू नका. 2 वाजताचा मुहूर्त आहे. त्यांना लवकरात लवकर यायला सांगा. मुहूर्त जर गेला तर अपशकुन होईल. अर्जुन, एकदा फोन करून बघ की आपल्या कुठे. उगीच आज पूजेच्या दिवशी अपशकुन नको ना. हा. बाबा, तू लवकर मला बोलव. नसतं देव बाप्पा आपल्यावर नाराज होईल. मी लावतो फोन.
हे थांब ग पोरी, आपण कुठे भेटलोय का? तुला मी कुठेतरी बघितलंय. नाही नाही, अहो मी इथे पहिल्यांदाच तर आले कामाला. नाही नाही अगं थांब, बोलतेय ना मी. का ग काय झालं? अगं तिला मी कुठेतरी बघितलंय. कुठं बघितलंयस? काय ग, कुठली आहेस तू पोरी? नाव काय तुझं? मी सकाळी पण नाव नाही सांगितलंस. काय नाव ग तुझं? मी अपर्णा सुरेश माने, पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे मी. तरी मी म्हंटल होतं हिला कुठेतरी बघितलंय. अगं नीट बोल की, कलेक्टर आहेत त्या. मगाच्या पासून नको नको बोलतोय तिला आपण. अगं बोलू देत की, काय चुकीचं बोललोय आपण? नाही ताई, तुम्ही खरंच काही चुकीचं नाही बोललात. आणि खरं तर मी तुमच्या सगळ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठीच इथे आले होते. मग काय कळलंय का तुला आमच्या अडचणी? कळलं असलं तरी तुम्ही यातलं काय भोगलेलं नाही ना. म्हणजे तुमचं पोरग आजारी होतं ना मॅडम? हां, चांगल्या दवाखान्यात दाखवलं म्हणून तुमचं पोरग वाचलं असं पेपरात वाचलंय आम्ही. पण माझ्या भावाच्या पोराला चांगला दवाखाना मिळाला नाही म्हणून जीव गेलाय त्याचा. काय? हो, नालेत टाकलेल्या औषधामुळे त्याला इन्फेक्शन झालं आणि जीव गेला त्याचा. पोरी, आम्ही पोटासाठी करतोय हे सगळं, पण मागच्या महिन्यात पोटूशी बाई या त्रासानं गेली. आज तुम्ही इकडे कशाला आले हो मॅडम? आमची ही अवस्था बघायला? नाही ताई, मी खरंच तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी इथे आली आहे. मी तुम्हाला वचन देते, पुढच्या एका आठवड्यात मी तुम्हाला लागणारं सामान सगळं उभं करेन. अहो मॅडम, इथं बोलायचं आणि विसरून जायचं असं खूप लोकांनी केलंय. आता तुम्ही अजून एक त्यात. असं नाहीये ताई. मॅडम, तुमच्याकडे पैसा असल्यावर तुम्ही कशाला आमचा विचार कराल? आमची लोक अशी तडफडून गेली, ह्याची जबाबदारी कुणाची आहे सांगा बरं आम्हाला. ताई, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना समजताय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या शहरासाठी मी काम करते त्या शहरातले सफाई कामगारांची ही अवस्था आहे. मला आज हे सगळं बघून खूप वाईट वाटलंय. मी लवकरात लवकर तुम्हाला लागणारं साहित्य सगळं जमा करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि जर मी नाही पोहोचवलं ना तर तुमच्यामधलं कोणी काम करणार नाही. अहो मॅडम, म्हणजे हाय हे पोटाचं साधन बी काढून घ्या आमच्या. नाही नाही, असं नाही म्हणते मी. तुम्ही योग्य त्या सोयींमध्ये काम करावं अशी सोय मी करून देईन असं म्हणते मी. मी वचन देते, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तू इकडे येऊन आमच्यात मिसळलीस आणि काम केलंस, यावरून तुला आमची काळजी आहे हे कळतंय. आता बघू या आठवड्यात तू काय काय करून दाखवतेस तू. थँक्यू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. मी खरंच आभारी आहे तुमची. मॅडम, आता फक्त आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षा आहे. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेन. एक मिनिट. हा अर्जुन, बोल. आपे ऐक ना, जरा लवकर पोहोचतो. इथं ते गुरुजी चिडचिड करायला लागलेत. हो हो, मी निघालेच. मी मुहूर्त गाठेन अर्जुन. हा, आणि अमोल पण म्हणला की अप्पू माव कुठे आहे, देवबाप्पा नाराज होईल असं. असं काही होणार नाही, मी पोहोचते वेळ. निघालेच. हा, ये लवकर. आई, मावशी, मला ना एका कामासाठी निघावं लागतंय, पण तुमचं काम मार्गी लावल्याशिवाय मी दुसऱ्या कामाला हात सुद्धा लावणार नाही. वचन आहे माझं. येते. मॅडम, हा? सॅनिटायझर. हो. गायतोंडे, येस मॅडम. आपण सॅनिटायझर ज्यासाठी वापरतोय त्या घाणी त्या बायका स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत. तो मलाच खूप वाईट वाटलं. आपल्या घराबाहेरची, कॉलनीज मधली अशा ठिकाणांची घाण या बायका कुठलंही सामान नसताना साफ करताय स्वतःच्या हाताने. आणि ही गोष्ट मला माहिती नव्हती. मला इथे आल्यानंतर खूप वाईट वाटलंय. हो मॅडम, आय एम सॉरी, पण निधीच्या कमतरतेमुळे. गायतोंडे, हे बघा, अडचणी आहेत मला माहिती आहे, पण त्यावर काहीतरी उपाय पण निघाला पाहिजे ना. आपण अतिक्रमणामध्ये ते गाडे हटवले होते, त्यांना आपण नवीन जागा मिळवून दिली, बरोबर? हो. आणि त्यांना पावत्या पण भरायला लावल्या. मग त्यात जे आलेले पैसे असतील ते या कर्मचाऱ्यांसाठी वापरा. त्यातून त्यांना लागेल हे सगळं सामान आणा. मला त्याचे रिपोर्ट द्या. वर टेंडर पास करताना मी स्वतः वरिष्ठांशी बोलतो. ठीक आहे मॅडम, मी आजच कामाला लागतो. गायतोंडे, लवकरात लवकर टेंडर पास झालं पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना लागणारं सगळं सामान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, लवकरात लवकर. येस मॅडम, आय लेट शुअर. बरं, चला
मी निघते आता, मला आसगावला पुढे निघायचंय आणि काही वाटलं तर मला फोन कर. मी ऑफिसमध्ये जातो आणि पुढचं लाईनअप करतो. ओके. आणि मॅडम तुमचा चेंज गाडीत ठेवला. हो येते.